भाजपच्या नगरसेविका राजश्री नवले पुण्यातील यांच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी। त्याविषयी मुलाच्या वतीने आमचं असं म्हणणं आहे की सदरचा पूर्णतः बनावट राजकीय द्वेषापोटी आणि काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल केलेला आहे। वास्तविक परिस्थिती जर आपण पाहिली तर ती मुलगी आणि हा मुलगा गेली 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते। 3 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये 2 ते 3 वेळा संमतीने त्या मुलीने गर्भपात केलेला आहे। जर 3 वर्ष बलात्कार होत होता तर ती मुलगी गप्प का बसली होती? केवळ आणि केवळ फक्त त्यांची राजकीय कारकीर्द संपवायची, त्यांचं करिअर संपवायचं, काहीतरी गोष्टी मिळवण्यासाठी ही खोटी तक्रार दाखल केली। मला विशेष असं वाटलं की 16 फेब्रुवारी त्या दिवशी त्या मुलाचं आणि मुलीचं 4 लोकांच्या समक्ष आळंदी येथे लग्न झालेलं होतं। ते लग्न झालेलं असताना सुद्धा बलात्काराची तक्रार तिनं दाखल केली आणि पोलिसांनी ती नोंदवूनही घेतली। हा एक कटकारस्थानाचा आणि संगनमताचा भाग दिसून येतो। अशा प्रकारे 3-3 वर्ष एकत्र राहायचं, गर्भपात करायचे, प्रेमसंबंध निर्माण करायचे, लग्न करायचं, संमतीने लग्न करायचं, जर हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करायचं आणि लग्न केल्यानंतर बलात्काराची कंप्लेंट दाखल करायचं, तर केवळ आणि केवळ हा फार्स आहे। अशा पद्धतीचा सरकारने कुठेतरी या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर एखादे राजकीय कोण नगरसेविका असेल किंवा कोण असेल त्यांच्या मुलाबाळांवरती असे जर खोटे गुन्हे दाखल होत असतील, याविषयी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये तात्काळ दाद मागणार आहोत।